पुण्यातल्या राजगुरुनगरमधल्या जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमाला शिवाजीराव आढळराव पाटील गैरहजर। अजित पवार गटात आढळराव पाटील नाराज असल्याची चर्चा। पुण्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेचा आज राज्यस्तरीय शुभारंभ। उद्घाटनापूर्वीच 1 कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा। लाडकी बहीण योजनेच्या उद्घाटनाला न येणाऱ्या महिलांचे अर्ज रद्द करूनच दाखवा, सुप्रिया सुळेंचं सरकारला आव्हान। राज्यातल्या दंगली सरकार पुरस्कृत, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप। आशिष शेलार राजकीय नेते की गुंड, असाही सवाल। बांगलादेशमधल्या हिंदूंवरच्या अत्याचारांविरोधात आजही राज्यातल्या अनेक भागांमध्ये निदर्शनं। धुळे, नांदेड, जालना, धाराशिव, उल्हासनगर, यवतमाळमध्ये बंदची हाक आणि मोर्चे। एसटी बसच्या ताफ्यात नव्या 2250 बसेस दाखल होणार। मुख्यमंत्री कार्यालयात अडकली होती फाईल। एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर अशोक लेलँड कंपनीला वर्क ऑर्डर। अकोला जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। मोहाळा गावात अनेकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी। रात्री 2ला सुरू झालेला पाऊस सकाळी 8 पर्यंत होता सुरू। बीडच्या पाटोद्यातल्या जोरदार पावसामुळे मांजरा नदीला पूर। खबरदारी म्हणून पाटोदा शहरातल्या शाळा आणि कॉलेजेसना आज सुट्टी। आणि कुस्तीपटू विनेश फोगटचं मायदेशी जल्लोषात स्वागत। स्वागतासाठी दिल्ली विमानतळावर साक्षी मलिक आणि बजरंग पुनियाची हजेरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।